राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायावर राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपूर यांच्या पथकाने 26 मे रोजी सायंकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान धडक कारवाई केली। या कारवाईची माहिती मिळताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपल्या घरांना कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने परिसरात छापेमारी करत असताना काही ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या तसेच हातभट्टीचे साहित्य आढळून आले। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली। या कारवाई दरम्यान संगीता जगताप यांच्या राहत्या घराजवळ हातभट्टी व देशी दारूचा साठा आढळून आला। संबंधित साहित्य जप्त करून उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केले। तसेच या प्रकरणात संगीता जगताप व संगीता पवार या दोन्ही घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते। उत्पादन शुल्क विभागाला या कारवाईत कमी प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टी साहित्य मिळून आले असले तरी परिसरातील अवैध दारू व्यवसायावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी स्थानिक महिला व रजाबाई कांबळे, कविता साळवे, लैला शेख, सुवर्णा मोकळ, स्वार्थाबाई जाधव, अलका पठारे, माया साठे, लता जगताप, शरद साळवे, रमेश जाधव, तुषार मोकळ, हर्ष कांबळे आदींनी पथकास सहकार्य केले। सदरची कारवाई प्रमोद सोनाने अधीक्षक अहिल्यानगर तसेच ऋषिकेश इंगळे अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर निरीक्षक एस हांडे व दुय्यम निरीक्षक SC मांडवेकर, जवान काळे, पालवे, ढेपले यांनी सहभाग घेतला। पुढील तपास SC मांडवेकर, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक श्रीरामपूर हे करीत आहेत। आज रोजी 27/5/2026 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या आदेशान्वये प्रसादनगर तालुका राहुरी येथे छापा मारला असता तर संगीता पवार, मंदा फडके यांच्या इथे छापा मारला असता घटनास्थळी काही मिळून आले नाही। तक्रारदाराचे श्री कविता साळवे, लता जगताप, सुवर्णा मोकळ, सोनाली कांबळे घटनास्थळी हजर असून त्यांच्या समेत आजूबाजूच्या घराची पडताळणी केली, पण रात्र असल्यामुळे घटनास्थळी काही मिळून आले नाही। त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि बाकीचे अंबादास पवार आणि गणेश लिहिणार हे जे व्यक्ती कारकिर्दीतनं अर्धा किलोमीटर आहे तर ते दाखवायला तयार आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील छापेमारी आम्ही त्यांना घेऊन कारवाई करत आहोत आणि यापुढे काही तक्रार असेल तर राज्य उत्पादन शुल्काला सांगा, आम्ही 1 तासात तुमच्याकडे हजर होऊ। तुम्ही आमच्या ऑफिसला या किंवा आमचे नंबर घ्या किंवा आम्हाला माहिती द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला राज्य उत्पादन शुल्क कायमस्वरूपी तयार असेल।